मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आता कामाला लागली आहे। मुंबई महापालिकेमध्ये आता एकनाथ शिंदेच पालकमंत्री कार्यालय असणार आहे। शिंदे भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयाची जागा घेणार आहेत। पुढच्या आठवड्यापासून कार्यक्रम सुरू होणार आहे आणि पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेंनी मुंबईमध्ये मोर्चे बांधणी सुरू केली आहे। शिंदेंचे कर्मचारी कार्यालयामध्ये बसून नागरिकांच्या समस्या ऐकणार आहेत। मातोश्रीच्या अंगणातील महिलांनी शिंदेंसमोर एल्गार केला। महिलांनी घरांसाठी एकनाथ शिंदे यांना साथ घातली। बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनीच्या मालकी हक्क भूखंड प्रकरणामध्ये ही भेट घेतली गेली। बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनीच्या मालकी हक्क भूखंड प्रकरणात एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांना घरासाठी साथ घातली गेली। प्रश्न मार्गी लावला नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला। एकनाथ शिंदे यांनी 3 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करण्याचं आवाहन या महिलांना केलं। 4 डिसेंबरला बैठक घेऊ आणि चर्चेतून मार्ग काढू असं आश्वासन दिलं। बायकांना आम्हाला नेलं जाऊ दिलं नाही। आता महिला 2-3 दिवस जाऊ द्या। ठीक आहे सर। आणि मग आपण 4-5 तारखेला हे करू तरी माझ्याच विभागाने आपले मतदार आहे साहेब, मला केव्हा भेटणार? 2-3 दिवस बाहेरच आहे। त्याच्यानंतर धन्यवाद। जे संबंधित लोक आहेत त्यांना बोलवतो, तुमचे लोक बोलवतो आणि ते बोलवून आपण त्याच्यामध्ये मार्ग चालेल। पण साहेब आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी तुम्ही भेट दाखवू नका की तुम्ही भेट करता आमच्याबद्दल प्लीज। आम्हाला तुमच्याकडे खूप अपेक्षा आहेत साहेब की तुम्हीच करणार आहे का? एवढे मुख्यमंत्री होऊन गेले पण कोणीच हे काम नाही केलं। तुमच्या ह्याच्यामध्ये जी आर निघालाय आणि ते तुम्हीच करा साहेब, नाही तर यार प्रमाणे करू। 9 तारखेपासून नाही तर आम्ही सर आम्ही ना गेल्या आठवड्यात चलो वर्ष काढला होता पण आम्हाला पोलिसांनी 15 बायकांना आम्हाला नेलं जाऊ दिलं नाही। आता महिला 2-3 दिवस जाऊ द्या। ठीक आहे सर। आणि मग आपण 4-5 तारखेला हे करू तरी माझ्याच विभागाने आपले मतदार आहे साहेब, मला